ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 11. हा अध्याय श्रवण किंवा पठण केल्याने दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्ती होईल. अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्षा गळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एकाए विशी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजा दायाद भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते, एसिलाधिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्तमाळ मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्षधारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांता, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविविती. ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. भिक्षा करिता बहुत, परीतेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता,
राक्षसत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळली सत्र करुणिया. जन्मेजय सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्येच रहविले. पराशरासी पुलस्तीने पार्थिले, मग वाचले रावण दाकी. वीरांची सदटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भस्मसेनाचा गुरु निर्धार, घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तान्वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणु मात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणु मात्र. गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी, गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, एक तूच सांगतो. काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदात येचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी, कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्वक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभीम नव. दिव्याभरणी संयुक्त, अंधी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी, माता सभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर, तटस्य होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ रूप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन, भूपस भाग्ये ती घरा. वेश्या असो न पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नवे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्षत्री दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करावी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुक. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर,
तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंद त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके वरून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंदघन नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्ष्मी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग लेख देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणूनी वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत झाले एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवली त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाशी त्यांचे काढून कुरकुट मरकुट दिधले सोडून गेले पळोनी वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सत्परकर त्या यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घावरी एकोन वृक्षस्थळी घेत वळवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण नेमाचा मी आपुले देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मानंदा लुटवली सर्व संपदा केश समवेत सर्वही अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मअंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वाणी लेऊनी हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणूनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निघेत उदळा तरी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज वंदनवन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झळकते वाहे नीर
शिरी झुळझुळवा हे नीर अभयंकार महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटग्वाद धरी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांनी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलिती तेवी 10 भुजा परसोनी अकस्मात महानंदेस झेलुनी धरती हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारुन विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंद विमान बैसत दिव्य रूप पावनी तत्वर नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सूरतरुंची वने अपार सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणींची धवलागरे भक्ता कारणे निर्मिली जेथे बोसणता बोलती शिवसदा ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली कथापरम सूरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणेही कुमर दोघे निशेष कुकुट मर्कुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूतीचे चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्मतार उपजवले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी रोळस शिवभजनी लावी तील बहुतास उद्धारतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमनेन करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी एकला वाटते दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पाव या समयासी रावे एकता धरणीसी मूर्छा येऊन पडी पिडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनी हाहाकार वक्षस्थळ पिटी रूपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानद सोडी धीर एक एक सांगता विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्व तेथोनी जाहले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी कथा द्रुहीण तमाशे रुद्र परिपूर्ण
सर्गस्थित्यंत करविता विधी समणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तयाला गुण चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असे नाम बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय एकली पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रांसारखे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतडी आला अध्याय जाणोन थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य ते नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम किंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागे पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कर्तुकवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाओ नियमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्याला गुण आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाखी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने यायुष्यासी वृद्धी होय निधरी याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युधरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आडून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिश्चिंतन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण श्रोणी पाळा करी सप्तदीन राये धरिले दृढ चरण सद्गद हो निबोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्या मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वाराचर्यत्वे करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रा निष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रादक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत
एक काळा पुरुष भयानक थोर, उद्भरजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगासारखे. तो मजल घेऊनी जात असता, दोघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडे तू दुजी नसे. ते जे जैसे गबस्ती दिगंततम सहांगिरीती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी, मज सोडविले तोडूनी वंदन. त्या काळ पुरुषाशी धरून, करीन ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबळा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंगा गर्जे अवघ्यात थोर. मुख दयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये गबोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणुनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भराय कसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकिले मात. धन भार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा ती आनंद होता असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोत्पले मृणानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्देवास सांपडे चिंतामणी. क्षुधिता पुढे क्षीराब्धी येथे, धावनी तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी. नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन. औत्तानपादी कया धूर्दय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदजे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, ज्याची चतुर्दशा विद्या करतलामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार. मागुतेनी अन्याय विलोकिता, नयनी दंडे दाढील शक्राधिका. तो नारद देखोनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्ह्यपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, षडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतित्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिघी मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करून, आणीत होता सभद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता,
रुद्र महिमा तुझ ठाकून असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्व पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत. हे अपर्णाधव ही मनगजा मात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी, मोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पठता निर्दोष, तो शिवरूपी याच देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तिथे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्य धन. देऊन तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळना बाधेयंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिलादान, एकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिला विशेष. आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बसुनी तरीत, राव प्रधान गेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा अल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधेच सर्वथाई. जेथे जो मानिल विश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ विशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसन्न वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी, न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे. ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. ते सत्य जावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असे सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदीन, ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयांजन मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानम मूळकंद, अभंगन वीटे कालयत्री.
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. धन्यवाद.